मूर्तिजापूर बाजार समितीत कोट्यावधींचा गंडा, पोलीस तपासावर व्यापारी असंतुष्ट, तर मुख्य आरोपीच्या अटकेसाठी आंदोलनाचा इशारा. मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी आणि अडत्यांची अंदाजे करोडो रुपयांची फसवणूक झाल्याच्या प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आणि या प्रकरणी पोलिसांनी एका सह आरोपीला चौकशीसाठी बाजार समितीत आणले असता संतप्त व्यापाऱ्यांनी मुख्य आरोपींना अद्यापही अटक का झाली नाही असा सवाल करत पोलिसांना धारेवर धरले. नेमकी घटना काय, तर फेब्रुवारी महिन्यापासून हा फसवणुकीचा प्रकार सुरू झाला होता आणि व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या मालाचे पैसे देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ठराविक तारखेनंतर आरोपींचे फोन बंद झाले आणि या प्रकरणात अलका सुनील अग्रवाल आणि सुनील ब्रिजमोहन अग्रवाल या मुख्य आरोपींसह एकूण 4 जणांविरुद्ध 4 मार्च 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी अद्यापही फरार आणि व्यापाऱ्यांचा संताप झालेला आहे. आज पोलिसांनी प्रकरणातील एका अटक केलेल्या सहआरोपीला तपासाचा आणि चौकशीचा भाग म्हणून बाजार समितीमध्ये आणले होते आणि यावेळी मोठ्या संख्येने व्यापारी आणि अडते जमा झाले. पोलिसांनी मुख्य आरोपींना सोडून केवळ सह आरोपींना का पकडले आहे असा संतप्त सवाल व्यापाऱ्यांनी केला. मुख्य आरोपींना तत्काळ अटक करा आणि त्यांनाच चौकशीसाठी समोर आणा अशी मागणी करत व्यापाऱ्यांनी पोलीस प्रशासनाचा निषेध केला. आर्थिक संकटात अडकले शेतकरी आणि अडते, चेक बाउन्स, अनेक व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे चेक बाउन्स झाले आहेत. कर्जाचा डोंगर अनेक अडत्यांनी बँकेकडून व्याजाने पैसे घेऊन शेतकऱ्यांना चुकारे दिले होते आणि आता बाजार समितीतील पैसे बुडल्याने बँकेचे हप्ते कसे भरायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. व्यापाऱ्यांनी मागणी केली आहे की फरार आरोपींच्या मालमत्ता तत्काळ सील कराव्यात आणि त्यातून आमची वसुली करून घ्यावी. तपास सुरू आहे असे आश्वासन देऊन 1.5 महिना उलटला तरीही मुख्य सूत्रधार अद्यापही मोकळेच फिरत आहे. जर मुख्य आरोपींना तत्काळ अटक झाली नाही तर बाजार समिती बंद ठेवून साखळी उपोषण छेडण्याचा इशारा येथील व्यापारी आणि शेतकरी संघटनेने दिला आहे. प्रतिनिधी श्याम वाळस्कर, सत्यलाडा न्यूज, मूर्तिजापूर. जवळपास कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीचा आपण एकाच आरोपीचा शोध लावलेला आहे. यामध्ये आरोपी आणि जो आरोपी अरेस्ट आहे त्याचे आई आणि वडील दोघे विरुद्ध आहेत आणि ते सध्या फरार आहेत. या आरोपीचा PCR घेतलेला आहे. याच्या म्हणण्याप्रमाणे APMCच्या शिवारामध्ये 22 ते 25 लाख रुपयाचं सोयाबीन आहे, परंतु प्रत्यक्षात बघता त्याच्यात खूप सारी माती आहे. त्यामुळे ते माती वेगळी करून आज ओरिजिनल सोयाबीन किती निघते आणि ते जप्त करून मान्य कोर्टाच्या आदेशाने त्याला हरास करून लोकांचे पैसे कोर्टाच्या माध्यमातून देण्यात येते. साहेब, काय आरोपींकडून ज्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे, आणखीनही काही गुन्ह्यांची कबुली केलेली आहे? नाही, अजून काही गुन्ह्याची कबुली केलेली नाही आहे. त्याच्याविरोधात असे कुठलेही गुन्हे मिळून आलेले नाही आहेत. हाच गुन्हा आहे. परंतु बोललं जातं की यापूर्वी पण दर्यापूर असेल, म्हणजे अमरावतीच्या दर्यापूरमध्ये त्याच्यावर अशाच प्रकारचे गुन्हे दाखल नाही, माझ्या माहितीप्रमाणे असे कुठलेही गुन्हे दाखल नाही आहेत त्याच्याकडे. गेल्या काही दिवसांपूर्वी ज्यावेळेला मूर्तिजापूरला आरोपीला आणण्यात आलं होतं, त्याच दिवशी अडत व्यापारी असतील किंवा शेतकरी यांच्या वतीने मोठं आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आलेला होता इतर आरोपींना अटक न केल्यामुळे. नाही, इतर असं काही आरोपींना अटक केली नाही असं नाही आहे. परवाला आम्ही अकोट वगैरे जाऊन आलो, सर्व सोर्स लावलेले आहेत, तिथे कुठे गेलेले आहेत. मेन जो आरोपी आहे तो आपल्याकडे अरेस्ट आहे. जे व्यवहार केलेले आहे, जे सोयाबीन विकत घेतलेलं आहे, जे विकलेलं आहे, ते 100% याच आरोपीकडून आपल्याला मिळते आहे. आरोपीलाही दाखल करण्यात आलं होतं आणि पोलिसांनी काही आपल्यासोबत चर्चा पण केलेली आहे. काय नेमकी चर्चा झाली आपली? नाही, त्यांनी सांगितलं की समजा आम्ही तपास करून राहिलो, पण जे 2 मुख्य आरोपी आहेत, अलका सुनील अग्रवाल, यांना ताबडतोब त्यांनी अटक करावी आणि सुनील ब्रिजमोहन अग्रवाल यांना पण ते म्हणतात तुम्ही ॲड्रेस सांगा. काय काय उत्तर देण्यात आलं त्यांच्याकडून? ते सांगत आहेत की बा तुम्ही सांगा कुठं आहेत, काय आहेत. तर समाधानकारक उत्तर पोलिसांकडून मिळालेलं? समाधानकारक उत्तर तर सध्या नाही मिळालेलं आहे, कारण की ज्या प्रकारे पोलिसांचं हे चालू आहे, इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, त्या प्रकारे ज्यामध्ये एवढी प्रोग्रेस पाहिजे होती तेवढी प्रोग्रेस नाही आहे. जे 3 आरोपी आहेत, मुख्य आरोपी अलका सुनील अग्रवाल आणि सुनील ब्रिजमोहन अग्रवाल, हे 2 अजूनही अटक केलेली नाही आहे. त्यांनी आज रोजी बाजार समितीला जे मुख्य आरोपी नसून तोच केवल अग्रवाल आलेला आहे,
त्यांनी जो माल घेतला होता त्याला चाळणी करून जो माल त्यांना इथं ठेवला होता, त्याचं म्हणणं असं होतं की हा 25 लाखाचा माल आहे माझा इथं. पण पोलिसांनी स्वतः इथं येऊन निरीक्षण केलं असतं त्यांना कळलं की माल हा एवढा लाखाचा नाही आहे, मातीच आहे सर्व मालामध्ये. तर आज रोजी पोलिसांचं म्हणणं असं होतं की तो माल चाळणी करून त्याची हराशी करून त्याला आपण चांगले भाव देऊन आपल्या दलालांना त्या पैसे मिळाले पाहिजे. या हेतूनुसार मी त्यांना पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले की बा याची चाळणी करून काही फायदा नाही. जो माल चाळणीचा करण्यालायक आहे तो माल चाळणी करू आणि जो माल नाही आहे चाळणी करण्यालायक तो नाही करायचा. त्याची डायरेक्ट हराशी करायची आणि हराशी करताना बाजार समितीचे सचिव राहतील, दलाल लोक राहतील आणि काही अधिकारी लोक राहतील. त्यावेळी आम्ही पत्रकार लोकांना पण बोलवू. चर्चा आपण केली. आपण आज आरोपीला मार्केटमध्ये आणण्यात आलं होतं आणि तपास अधिकाऱ्यांसोबत आपण चर्चा पण केली. काय निष्पन्न? याच्यातून निष्कर्ष असा लागला मला वाटते की याला जो आरोपीला जो 7 दिवसाचा जो PCR घेतला होता पोलीस कार्यालयाने समजा कोर्टाच्या मार्फत, पण या PCR मध्ये मला नाही वाटत की त्यानं त्याच्यापासून की जबराईनं PCR जो म्हणतो आपण त्याला त्याच्यापासून जे झालेला जो अपराध आहे किंवा त्याचा झालेला जो पैसा आहे त्याची शहानिशा करून जे माहिती गोळा करणं, चौकशी अहवाल करणं, त्याच्यात मला असमाधान वाटत आहे. एकंदरीतच मग आपण आपल्या मतावर ठाम आहात का? ज्या प्रकारे आपण आंदोलनाचा इशारा दिला होता, उपोषणाचा इशारा दिला होता, मार्केट बंद ठेवण्याचा इशारा दिला होता. हो, ते जे मुख्य आरोपी आहे, आम्ही जे त्या दिवशी तुम्हाला पत्रकार परिषदेमध्ये जे स्टेटमेंट दिलं होतं की जे मुख्य आरोपी आहे अलका सुनील अग्रवाल आणि सुनील ब्रिजमोहन अग्रवाल, हे जोपर्यंत 2 आरोपी अटक करत नाही तोपर्यंत आमचा पोलीस प्रशासनावर विश्वास नाही. कारण की PCR मध्ये तिला 7 दिवस दिल्यावर साधा त्या आरोपीचा ॲड्रेस त्यांना अटक करू शकत नाही प्रशासन. जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट.